आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंसाठी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा आम्ही निषेध करत आहोत आणि त्यांना हे निवेदन आम्ही सादर करत आहोत। या अनुषंगाने आम्ही त्यांना कळवू इच्छितो की सांगली या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभेमध्ये बोलताना ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंनी जर धर्मांतराचा प्रयत्न केला तर त्या सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना बदडून काढावे, ठोकावे, मारावे, हे जे कार्य करेल धर्मगुरूंचा सैराट करेल म्हणजे जीवे मारील अशा माणसास 11 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण देशातील ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे व त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंची हत्याही होऊ शकते। भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून भारताला एक सर्वव्यापी सर्वशक्तिशाली संविधान आहे। भारतीय संविधान हे कलम 14, 15, 23 आणि कलम 25, 26 आणि 27 आणि 28 याद्वारे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे। कलम 25 नुसार सत्सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण व प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हकदार आहेत आणि यामुळे आमदार गोपीचंद यांनी संविधानाचा त्यांना विसर पडलेला आहे असं आम्हाला वाटतं। त्यांच्या या विधानामुळे ख्रिस्ती विश्वास ठेवणाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत।